आपण आलो तर जतेतून अगदी 1.5 किलोमीटर अंतरावरती राजवाड्याच्या या परिसरामध्ये या ठिकाणी मोहनराव माने पाटील गेले अनेक दिवस या ठिकाणी सातत्याने व्यायामाला येतात. सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी व्यायामाला येतात. वॉर्मअप केल्यानंतर या ठिकाणी त्यांचा व्यायाम सुरू होतो. साधारण पाऊण तास या ठिकाणी ते अगदी कपालभाती असेल, योगा असेल, वॉर्मअप असेल, असा अगदी हलका फुलका व्यायाम ते करतात आणि त्यानंतर बरोबर 7:45-8 वाजता ते पुन्हा परतीच्या मार्गाला लागतात. त्यामुळे गेले अनेक दिवस या ठिकाणी सातत्यानं हा वॉर्मअप त्यांचा सुरू आहे. एकंदरीत कशा पद्धतीनं त्यांनी या व्यायामाला सुरुवात केली, वॉर्मअपला सुरुवात केली आणि त्यांना आता वॉर्मअप केल्यानंतर आता कसं वाटतंय ते आपण विचारून घेऊया. नमस्कार. नमस्कार. गेले अनेक दिवस आपण या ठिकाणी व्यायामाला सुरुवात केलेली आहे. सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी तुम्ही येत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? नमस्कार, मी मोहन माने पाटील. अत्यंत फ्रेश आणि उत्साहामध्ये या ठिकाणी वाटते. योगा, प्राणायाम आणि आसनं थोडेसे करून अनुलोम विलोम आणि कपालभाती, त्याचबरोबर भस्त्रिका आणि वेगवेगळे प्रकार योगामधले करून एक ध्यान धरून माणसाचं मन प्रसन्न. कधीही मला 1-2 वर्षामध्ये सर्दी आली नाही. असं आपण सातत्याने राहिलं तर आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि सर्वांनी ग्राउंडवर स्वतःसाठी वेळ द्यावा. आपण दुसऱ्यासाठी काहीतरी जगतो, पण स्वतःसाठी पण कधीतरी थोडंसं स्वतःच्या शरीराला ऊर्जा मिळून मग दुसऱ्याची आपण सेवा चांगल्याप्रमाणे करू शकतो. एक फ्रेशमध्ये वातावरणामध्ये मनात उत्साह निर्माण होतो. असं वातावरण आयुष्यामध्ये प्रत्येकाचे बदल करू शकतो आणि प्राणायाम, योगा करून निश्चित आपलं आयुष्य सुधारू शकतो. हीच या निमित्त सांगू इच्छितो. आणि या निसर्गाच्या वातावरणात, एक प्रसन्न वातावरणामध्ये आपण सर्वांनी योगा करावा, स्वतःसाठी वेळ द्यावा, हीच सर्वांच्या वतीनं प्रार्थना. धन्यवाद. एकंदरीत तुम्ही आता गेले अनेक दिवस या ठिकाणी योगा करताना दिसून येत आहे, योग करताय, त्यामुळे तुमच्या जीवनात काय बदल झालेला आहे? जीवनात माझ्या पॉझिटिव्ह एनर्जी आलेला आहे. मी तसं पाटील घराण्यातलं असल्यामुळे सकाळी शिस्त आळशीपणा माणूस होतो. 8 वाजता मी कधी सूर्य बघितला नाही. 7:00च्या आत मी कधी उठलो नाही. 8-8:30ला उठणारा, निवांत लाईफ जगणारा माणूस होतो. पण थोडंसं आजारीसारखं पडायला लागलो आणि सर्दी वगैरे सारखी येत होती आणि गोळ्या खायचं, मेडिकलमध्ये जायचं, डॉक्टरकडे जायचं, सारखं मला असं त्रास व्हायला लागला. पण 2 वर्ष झालं मी कधीही एक गोळी खाल्ली नाही आणि कधीही आजारी पडलो नाही. कुठल्याही प्रकारचा तुमच्या आहारामध्ये काय बदल केलाय तुम्ही? आहार पूर्णतः शाकाहारावरती आलाय तुम्ही आता? शाकाहारी आहे. आणि चहा कमी केलाय? खातो. चहा कमी केलाय? चहा कमी झालेला आहे आणि थोडंसं सात्विक आहाराकडे जास्त वळ आहे आणि आध्यात्मिक थोडंसं आहे. विठ्ठल माय माऊलीची सेवा त्या पद्धतीनं आणि सामाजिक कार्य करत असताना भावना ठेवून ही काम करतो. आताच्या तरुण पिढी असेल किंवा आताची पिढी असेल, त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? सांगू इच्छितो की आपण टॅलेंट आहात, तरुण आहात. तरुणामध्ये आणखीन जर डेव्हलप करायचं असेल तर प्राणायाम करा, योगा करा. आपली जी बौद्धिक शक्ती आहे, समजा तुमची 70% बुद्धी असेल तर प्राणायाम योग केल्यानंतर 80% होते. 80% बुद्धी किंवा 9% बुद्धी असेल तर आपली 100% बुद्धी होते. असं बऱ्याच ठिकाणी जाणवलं की अभ्यास लिहिला आहे की जी ब्लिंड माणसं असतात ते सर्वजण योगा प्राणायाम करतात आणि आपल्या पाठीशी दैवी शक्ती कुठं ना कुठल्या रूपानं उभा राहते. आज वेगळ्या ठिकाणी आपण बघतो की जी वरच्या लेवलची माणसं आहेत किंवा जे वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ जे असतात ते नेहमी योगा, प्राणायाम यात भर देतात. एकंदरीत बघितलं तर गेले अनेक दिवस तुम्ही योग करत असताना अगदी सूर्य उगवताना तुम्ही या ठिकाणी आलेला असता, त्यामुळे सूर्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला जीवनसत्व मिळतंय. त्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात हवा चांगली असते, त्यामुळे याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा झालेला आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमच्याशी वार्तालाप केल्याबद्दल मी तुमचं शतशः आभार मानतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.